नमस्कार. आपण बघतोय पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांचे टॉपिक वाईज विश्लेषण. प्रश्न नंबर 1. 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला एक व तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो. आता 1 पासून 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती, तर या सगळ्या मूळ संख्या मी या ठिकाणी लिहितो. बघा, पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. मित्रांनो, या आहेत 1 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्या. या संख्यांना फक्त 1 आणि तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो. मग एकूण मूळ संख्या किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15. प्रश्न नंबर 2. 1 ते 100च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, 1 ते 100च्या दरम्यान असलेल्या सगळ्या मूळ संख्या मी या ठिकाणी लिहितो. बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. मित्रांनो, या आहेत 1 पासून तर 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या. पण या मूळ संख्या आहेत किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25. मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25. संयुक्त संख्या आहेत 74 आणि एक ही मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. 2 पासून म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांमध्ये फक्त 2 ही सममूळ संख्या आहे. बाकी सगळ्या मूळ संख्या विषम आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 25. प्रश्न नंबर 3. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? चंद्रपूर जिल्हा बँड्समन पोलीस भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये जर आपण बघितलं, 113, 137, 157 आणि 169. आपल्याला प्रश्न विचारलाय कोणती संख्या मूळ संख्या नाही. तर मित्रांनो, आपण या संख्यांकडे बघितल्यानंतर आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. बघा, पर्याय क्रमांक 4 आहे 169. तर मित्रांनो, हा आहे 13चा वर्ग. 13 गुणिले 13, 13चा वर्ग आहे 169. म्हणजे मित्रांनो, 169 या संख्येला 1 ने भाग जातो, 169 ने जातो आणि 13 ने सुद्धा जातो. म्हणजे 169 ही संयुक्त संख्या आहे. 169 ही मूळ संख्या नाही. म्हणून मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 169. मग 113, 137 आणि 157 या आहेत मूळ संख्या. प्रश्न नंबर 4. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? चंद्रपूर SRPF गट क्रमांक 17 पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही? बघा, 1, 2, 3 आणि 4 पर्यायांमध्ये कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, ज्या
दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. म्हणजे मित्रांनो 29, 31 या दोन आहेत मूळ संख्या. 29 मूळ संख्या, 31 सुद्धा मूळ संख्या आणि दोघांमध्ये फरक आहे 2चा. म्हणजे ही आहे जोडमूळ संख्यांची जोडी. त्यानंतर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये येऊयात आपण. 71, 73 या दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहेत आणि यांच्यामध्ये या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे 72 आणि 73. ही सुद्धा आहे जोडमूळ संख्यांची जोडी. त्यानंतर 11 आणि 13, 11 आणि 13 या दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहेत आणि या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 11, 13 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 55 आणि 57 या दोन मित्रांनो या मूळ संख्या नाही. बघा यांच्यामध्ये फरक 2चा आहे. या दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे, पण या दोन मूळ संख्या नाही, या आहेत संयुक्त संख्या. कारण की मित्रांनो बघा 55ला 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 11 ने भाग जातो, 55 ने भाग जातो, म्हणजे ही आहे संयुक्त संख्या. 57 सुद्धा मित्रांनो 1 ने भाग जातो, 19 ने भाग जातो, 57 ने भाग जातो, म्हणजे मित्रांनो या दोन्ही संयुक्त संख्या आहेत. म्हणजे पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही, तर पर्याय क्रमांक 2 ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घणांच्या बेरजेमध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल? मीरा भाईंदर, वसई विरार, पोलीस शिपाई भरती 2024चा हा प्रश्न आहे. मित्रांनो क्रमागत सम विषम मूळ संख्या. आता क्रमागत सम मूळ आणि विषम मूळ संख्यांचा घन. तर मित्रांनो सममूळ संख्या जर म्हटलं तर फक्त एकच आहे 2. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. आता मित्रांनो क्रमागत सम आणि विषम, मग 2च्या पुढची विषममूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 3. मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं. क्रमागत सममूळ आणि विषममूळ संख्यांच्या घणांच्या बेरजेमध्ये, तर आता यांचा घन काढायचा आणि त्या घणांची बेरीज. तर मित्रांनो बघा 2चा घन अधिक 3चा घन बरोबर 2चा घन 8 आणि 3चा घन 27. तर यांची करायची आपल्याला बेरीज 8 आणि 7, 15 हातचा आला 1, 2 आणि 1 3. बघा यांच्या घणांची बेरीज आली 35. मग आता घणांच्या बेरजेमध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल? तर मित्रांनो आपल्याला पर्यायांचा या ठिकाणी आता वापर करायचा आहे. 35 बघा 2 घणांची बेरीज आली 35, त्यामध्ये आपण पर्याय क्रमांक 1 जर मिळवला 11, तर मित्रांनो उत्तर किती येतं? 5 आणि 1 6, 3 आणि 1 4, 46. तर 46 ही 2 अंकी पूर्ण घनसंख्या आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 नुसार 35 अधिक 21, 5 आणि 1 6, 3 आणि 2 5, 56. मित्रांनो 56 ही सुद्धा 2 अंकी पूर्ण घनसंख्या नाही. मग आता पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 नुसार ही घणांची बेरीज आली 35, 35 अधिक 29, 5 आणि 9 14 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर मित्रांनो 64 ही 2 अंकी पूर्ण घनसंख्या आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 29. बघा मित्रांनो 2 आणि 3च्या घणांच्या बेरजेमध्ये जर आपण 29 मिळवले म्हणजे पर्याय क्रमांक 3 मिळवला तर आपल्याला बरोबर 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळते. आता हा 64 आहे 4चा घन, 4 चोक 16 आणि 16 चोक 64, म्हणजे 2 अंकी पूर्ण घनसंख्या आपल्याला मिळाली 64. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 29.